नवापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी घटना समोर आली आहे। एकाच रात्रीत शहरातील मेन रोडवरील 3 दुकाने फोडून अज्ञात चोराने चोरी केल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे या सर्व चोरीचे प्रकार दुकानांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले। चोर निर्भयपणे चोरी करताना दिसून येत आहे। नवापूर शहरातील कॉलेज रोडवरील सुलतानभाई यांच्या मालकीचे गरीब नवाज ट्रेडर्स शेजारी असलेल्या स्नेहल अग्रवाल यांच्या मालकीचे बालाजी ट्रेडर्स या दुकानात रात्री 11:30 ते 12च्या सुमारास अज्ञात चोराने प्रवेश करत गल्ल्यातील रोकड लंपास केली, तसेच दुकानातील साहित्याची नासधूस केली। हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे। शहरातील मेन रोडवरील राहुल मराठे यांचे महालक्ष्मी गारमेंट्स या दुकानात मध्यरात्री सुमारे 1:30च्या सुमारास चोराने दुकानाच्या मागील बाजूने प्रवेश करून अंदाजे 70,000 रुपयांची रोकड मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची घटना घडली। चोरी करतानाचा चोराचा चेहरा आणि हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत। एकाच रात्रीत मेन रोडसारख्या वर्दळीच्या परिसरातील 3 दुकाने फोडण्यात आल्याने व्यापारी वर्गात प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। चोर ज्या निर्भयतेने चोरी करत आहे ते पाहता त्याला पोलिसांची कोणतीही भीती नसल्याचे स्पष्ट होत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। घटनास्थळी श्वान पथक ही मागविण्यात आले होते, मात्र चोराला पकडण्यात तेही अपयशी ठरले आहे। काही दिवसांपूर्वी हाच संशयित चोर जनता पार्क परिसरात संशयास्पदरित्या फिरताना नागरिकांच्या निदर्शनास आला होता। त्यावेळी नागरिकांनी त्याचा पाठलागही केला होता, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला। त्याचवेळी जर हा संशयित पोलिसांच्या ताब्यात आला असता तर कदाचित आज या 3 दुकानांमध्ये चोरीची घटना घडली नसती, अशी खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। ज्या दुकानदारांच्या दुकानांमध्ये चोरी झाली आहे तसेच व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी नवापूर पोलीस प्रशासनाकडे मागणी केली असून लवकरात लवकर या चोराचा शोध घेऊन त्याला अटक करावी व शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या घटनेमुळे नवापूर शहरातील रात्रकालीन गस्त, सीसीटीव्ही फुटेजचे तातडीने विश्लेषण आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे। मी राहुल सुधाकर मराठे, नवापूर मेन रोडवर माझी महालक्ष्मी गारमेंट कपड्यांची रेडीमेड दुकान आहे। या दुकानात काल रात्री CCTVमध्ये बघितल्यानुसार काल रात्री 1:42 चोरी झालेली आहे। माझ्या दुकानात गल्ल्यामध्ये मी कॅश पैसे ठेवलेले होते, ते कॅश पैसे चोरीला गेलेले आहेत आणि अन्य क्रेडिट कार्ड वगैरे डेबिट कार्ड वगैरे जे अन्य वस्तू होत्या त्या पण चोरीला गेलेल्या आहेत। साहेबांनी आताच त्यांच्या टीमबरोबर भेट दिली असताना हे सगळं कॅमेऱ्यामध्ये डिटेक्ट झालेलं आहे। तर माझी प्रशासनाला नम्र विनंती की नवापूर शहराच्या मेन रोड भागात जर अशा पद्धतीने चोऱ्या होत असतील, आज व्यापारी त्रस्त आहेत मंदीच्या सावटामध्ये, आणि जर अशा पद्धतीने हे चोर चोरी करून जर व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान करत असतील, आज आर्थिक नुकसानामध्ये एखादा व्यापारी हा कर्जडुबीत जाऊ शकतो। तर मी प्रशासनाला इतकी विनंती करतो की आपल्याकडे CCTV कॅमेऱ्यामध्ये सर्व वस्तुस्थिती समोर आलेली आहे। तो चोर माझ्या इथंच नाही तर पेट्रोल पंप जवळ असलेल्या सुलतानबाई असतील, त्यांच्या बाजूला स्नेहल अग्रवाल असतील, त्यांच्या इथं बी चोरी झालेली आहे। काल रात्री 3 ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत आणि अजून भरपूर ठिकाणी व्यापाऱ्यांना मी या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो की अनेक ठिकाणी चोऱ्या होण्याची संभावना आहे। तर प्रशासनाने लवकरात लवकर त्या चोरला पकडून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती। स्टार्ट। मेरा नाम है स्नेहल अरविंद अग्रवाल, रहने का नवापुर है। मेरी दुकान बालाजी ट्रेडर्स नवापुर स्वस्तिक पेट्रोल पंप के सामने है। रात को चोर 11:30 बजे CCTV कैमरे में दिखाए गए। 11:30 से 12 बजे तक एक चोर ऑफिस के अंदर आके घुसपैठ किया, गले में जो पैसे थे वो निकाले, बाकी सब डॉक्यूमेंट वगैरह सब देखे, क्या किया नहीं पता। आधे घंटे तक यहीं था, CCTV कैमरा में सब आया और हमने पुलिस को सब हमारी जो भी पहुंचाना है वो सब दिया हमारे तरफ से, जो भी लग रहा था उनको। और हमारा पुलिस से ये निवेदन है कि जल्द से जल्द हमको सब कार्रवाई हो और चोर को पकड़ा जाए। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे YouTube चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा।